उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार सुरू। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम, तर चहापानाला विरोधकांचा बहिष्कार। भास्कर जाधव यांची ही माहिती। हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या नेत्यांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये बॅनरबाजी। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर। नागपूरमधल्या रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला नाही। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेतेपद नसल्यानं बंगला दिला नाही अशी माहिती। राज्यातील पोटहिस्सा जमिनींची मोजणी 200 रुपयांमध्ये होणार। जमिनीचे वाद कमी करण्यासाठी शासनाकडून पोटहिस्सा जमीन मोजणीचे दर कमी करण्याचाही निर्णय। केडीएमसी पालिकेच्या मतदार यादीमध्ये घोळ कायम। 82,000 नावं वगळूनही हजारो दुबार मतदार। माजी आमदार नरेंद्र पवार यांचा दावा, घोळ दूर करा अन्यथा निवडणुका पुढे ढकला। नरेंद्र पवार यांची ही मागणी। बांगलादेशकडून कांदा आयातीचा मोठा निर्णय। दररोज 50 आयात परवाने मिळणार। प्रत्येक परवान्यावरती 30 टन कांदा आयात करता येईल। देशात कांदा ॲपल कंपनी नव्या वर्षात आयफोन 17 ई लॉन्च करणार। 60,000 ते 65,000 पर्यंत हा आयफोन मिळण्याची शक्यता।